सोहम सोहम जप करी मना, सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्दे देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जो दीनासी. आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षूंना दिलेला संदेश दुसरा, याचा भाग 6. सोहमचा जप निष्काम किंवा सकामही करावा. माझ्या बंधू भगिनीनो, अशा जातीचं शुद्ध प्रेम मिळवण्याचा तुमच्याकडून आटोकाट प्रयत्न होऊ द्या. हेच शुद्ध प्रेम या जगात भरून उरलं आहे, पण आपणास त्याची जाणीव नाही. सोहम जपाचं नादानुसंधान लावून आपल्या अंतःकरणात त्या सत्यप्रेमाची स्थापना करा की तुमचं सर्व जीवन आनंदमय होईल. सोहम हा अमर्याद सुखाचा सागर आहे, हे अनुभवास येईल. मग तुम्ही सोहमचा जप निरंतर निष्कामतेनं करा वा सकामतेनं करा. कारण सोहमचा जप हा नैसर्गिक तत्वावर अधिष्ठित असल्यामुळं तुम्ही त्याचा जप ऐहिक इच्छेनं जरी केलात तरी तुमच्यात मूलतः अधिष्ठित असलेल्या सोहमशीच तो एकरूप असल्यामुळं त्याच्या शक्तीची जागृती होईल. ऐहिक फळ हे टिकाऊ नसतं. असं फळ मिळालं तरी त्याचा आनंद कालांतरानं नाहीसा होणारच. पण या सकाम जपाचा फायदा सर्वस्वी नष्ट होत नाही, तर तो शक्तिरूपानं शिल्लक राहतोच. सोहमचा जप सहजतेनं करावा. यास आसन, बैठक वगैरेची जरुरी नाही. व्यवहारातील गोष्टी करीत असताना सुद्धा सोहम जप लक्ष्य असावा. एकाग्रता होत नाही म्हणून याचा जप कसा सिद्धीस जाणार, अशा संशयात पडू नये. हा संशय वृथा आहे. एकाग्र अवस्था झाली असं जरी वाटलं तरी ती भासमान अवस्था होय. कारण मन हे अतिशय चंचल असतं. ते एकाग्रतेच्या आभासात केव्हा पलट खाईल आणि विकल्पाच्या भोवऱ्यात सापडेल याचा भरवसा देता येणं शक्य नाही. ही एकाग्रता क्षणिक असते असा अनुभव आहे. समाधी लागली असता मन एकाग्र होतं ही गोष्ट सत्य आहे, परंतु समाधी ही काही कालच टिकते. परत मन सांसारिक जागृतीत येतं आणि नेहमीचे नित्य व्यवहार हे कर्माप्रमाणे या देहाकडून होतातच. वासनांचा सुखदुःख मिश्रित खेळ सुरू होतो. समाधी अवस्था किंवा एकाग्रता यांचं साम्य सुषुप्तावस्थेशी दाखवता येतं. सुषुप्तावस्थेत खरी एकाग्र अवस्था असते. झोपेतून उठताच आपण म्हणतो की काय छान झोप लागली होती. बाह्य जगाचा पूर्णपणे विसर होता. मन आत्मस्वरूपात तदाकार होतं, फक्त साक्षीच काय तो होता. तरी पण अशा अवस्थेत म्हणजे सुषुप्तावस्थेत मन स्वप्नमय जगातील व्यवहार कधी कधी करतच ना. मग त्यावेळी बाह्य उपाधीपासून सुटका झालेली असताना जर त्याची एकाग्र अवस्था टिकत नाही तर त्या जागृत अवस्थेत त्याची एकाग्रता होणं आणि ती दीर्घकाळ टिकणं किती बरं कठीण आहे. एकाग्रता होत नाही असं म्हणून एरवी जपाचा निधिध्यास न करणं श्रेयस्कर होणार नाही.
आपल्याच मनाच्या कल्पनांची विघ्न उत्पन्न करून घेण्यात आपणच आपलं नुकसान करून घेतो. इतर काही जणांची अशी भावना असते की जप करताना एकाग्र अवस्था प्राप्त होत गेली म्हणजे नित्याचे व्यवहार सुलभतेनं करणं अवघड जातं. ही कल्पना खोटी आहे. सोहम हेच स्वतःचं मूलस्वरूप त्याच्याशी तादात्म्य पावल्यानं उलट एक प्रकारची सहजपणे कार्य करण्याची शक्ती अंगी येते. मी कोण आहे? नास्तिक म्हणतो, हे मला काही समजत नाही. देव परमेश्वर या कल्पनाच आहेत. मला याच्याशी काय करायचंय? कबूल, पण ही गोष्ट तर सत्य ना. या कल्पना कल्पनाच आहेत हे तू जाणतोस. मग या कल्पना आहेत हे जाणणारा कोण? मी अज्ञानी आहे असं म्हणतो, पण ही अज्ञानाची जाणीव ठेवणारा कोण? याचा विचार कर. हे नको ते नको असं म्हणत म्हणत जरी सर्व गोष्टी नको असल्या तरी शेवटी मी हा शिल्लक राहतोच ना. हाच तो देहातील मी म्हणजे सोहम, तोच परमात्मा. त्याला काहीही नाव दे, पूर्ण शांती हेच त्याचं स्वरूप. काही म्हणतात ईश्वर, ध्यान, धारणा, भक्ती, श्रद्धा वगैरे शब्दांचा अवडंबर मला नको. ठीक, पण तुला शांती, समाधान, सुख तर पाहिजे ना. हे खोटं, ही कल्पना, हा मनाचा भास. अशा रीतीनं सर्व गोष्टीतील सत्यता जरी न समजली तरी या सर्व गोष्टींची वाच्यता करणारा कोण आहे? तूच ना. म्हणजेच मी, माझा देह असंच ना. मग हे सर्व नाही नाही म्हणणाऱ्याच्या देहातील हा मी कोण? बोलणारा कोण? याचा विचार कर पाहू. हा देहातील देहाच्या आतील मी हाच सोहम. जोपर्यंत श्वासोच्छ्वास चालू आहे तोपर्यंत तुझा देह कर्तृत्ववान आहे. संत मंडळींनी या श्वासोच्छ्वासाचा उलगडा करून त्यातून निसर्गतः निघणारा ध्वनी सोहम आहे हे अनुभवलंय. हा सोहम अखंड चालू आहे. देहात तो चालू आहे, मग तो आपणा समजो अगर न समजो. आतील सोहमची जाणीव प्रत्ययास आल्यास मनशांतीचा अनुभव येईल. ही जाणीव स्पष्ट आणि सतत मिळत राहिल्यास तुम्ही सोहमचं मूल स्वरूप, जो आनंद, जी शांती, तिच्याशी तादात्म्य आपोआपच पावाल. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.